विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटी आता थेअरी पार्ट बऱ्यापैकी कव्हर करत आणलाय तुम्ही. मग न्यूमेरिकल्सकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. न्यूमेरिकल्स ईझी आहेत, पण मी तुम्हाला जस्ट सांगतो. पुस्तकात ज्या मेथडनं सोडवून दिलेत ना, एक्सप्लेनेशन दिलेत ना, अगदी पहिला टॉपिक जर घेतला ना, मुलांचा कॉन्फिडन्स तिथंच कमी होतोय. कारण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये जे न्यूमेरिकल्स दिलेत ना, ते आहेत सोपे बाळांनो, पण त्यांची मी विथ सोल्युशनचे फोटो पण तुमच्यासमोर शेअर करणार आहे बरं का. आणि मी एक्सप्लेन करणार आहे, की हे फॉर्म्युला नक्की आलेत कसे. त्यांनी ते डायरेक्ट लिहिलेत, त्यामुळे मुलांचा गोंधळ होतोय. मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपण. पहिला प्रॉब्लेम स्क्रीनवरती तुमच्या समोर आहे. पुस्तकातला सॉल्व्ह प्रॉब्लेमच आहे. पण झालंय काय बघा, की पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. तिथं जो त्यांनी असा डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय ना बाळांनो, तो बऱ्यापैकी मुलांना समजत नाही. मग मी आता बेसिक काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्हाला लिनिअरमध्ये माहिती आहे, ओके. तुम्हाला लिनिअरमध्ये कोणती गोष्ट माहिती आहे, की व्ही इक्वल्स टू यू प्लस एटी. मग अँग्युलरमध्ये काय येतो आपण ओमेगा 2 हे नोटेशन मी वापरणार आहे. म्हणजे फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी आणि दॅट इक्वल्स टू ओमेगा 1 आणि प्लस ए च्या ऐवजी अल्फा इंटू टी. मग अल्फाची व्हॅल्यू काय येणार सांगा बघू, की ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 हे प्लसचं मायनस होणार अपॉन टी दॅट इक्वल्स टू अल्फा. मग हे मी पहिलं इक्वेशन घेतलं. मग तसं तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला बघा मी सोडवून नाही मी एक्सप्लेन करतोय बरं का. म्हणजे बघा मग तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्हाला हा पण फॉर्म्युला एक माहिती आहे ना, व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2s. मग अँग्युलरमध्ये काय येणार? फायनल म्हणजे आपण ओमेगा 2 म्हणणार आहे. दॅट इक्वल्स टू इनिशियल ओमेगा 1, च्या ऐवजी अल्फा आणि एसच्या ऐवजी थीटा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे यार इथं, लिनिअर डिस्प्लेसमेंट आहे. मग मला इथं पण अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. मग ती काय येणार सांगा बघू, की ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 2 थीटा आणि दॅट इक्वल्स टू अल्फा. मला सांगा मग इक्वेशन 1 मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे? अल्फा. इक्वेशन 2 मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे? अल्फा. करा कंपेअर आणि तेच त्यांनी इथं डायरेक्ट केलंय. ओमेगा म्हणजे फायनल म्हणतायत. ओमेगा नॉट म्हणजे इनिशियल अपॉन टी म्हणजे आपला हा फॉर्म्युला. ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 चा स्क्वेअर अपॉन 2 थीटा म्हणजे हा फॉर्म्युला. आता काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये लक्षात घ्या. समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आता काहीही अवघड नाहीयेत. जो आहे ना 90 आरपीएम हे त्याचं रिव्होल्यूशन आहे. एन ची व्हॅल्यू आहे. त्याला 60 ने डिव्हाईड करा. सेकंडमध्ये कन्व्हर्ट करा. ओके. आणि ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय एन. म्हणजे तुम्हाला इनिशियल आरपीएम माहिती आहे. मग इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी काढता येईल. ती 3 पाय रेडियन पर सेकंड. हे 3 पाय कसं आलं? कारण ह्याला जेव्हा तुम्ही 60 न डिव्हाईड कराल 90 अपॉन 60 म्हणजे 3/2 त्या 2 ला 2 कॅन्सल आणि मग ते 3 पाय. पुस्तकात असं होतं. मुलं विचारतात, "हे 3 पाय कसं आलं?" कसं आलं काय कळालं का तुम्हाला? कळालं असेल. इथं 60 ने डिव्हाईड केलं की 1.5 आणि 1.5 इंटू 2 म्हणजे 3 पाय आलं. ओके. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथं तुमच्या लक्षात आलं का? कॅल्क्युलेट द टाईम टेकन बाय टू स्टॉप असं विचारलेलं आहे. मग तुम्हाला जर टाईम फाइंड आउट करायचा असेल, तर हे कंपेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं थांबणार आहे तो. थांबण्यानंतर ओमेगाची व्हॅल्यू काय येणार सांगा 0. मग 0 मायनस 3 पाय अपॉन टी. 0 मायनस 3 पायचा स्क्वेअर अपॉन 2 इंटू थीटा. थीटा दिलंय त्यांनी. किती रिव्होल्यूशन्स केलेत? 21 रिव्होल्यूशन्स केलेत. एक रिव्होल्यूशन म्हणजे 2 पाय. ओके. मग 21 रिव्होल्यूशन्स म्हणजे त्याला 2 न मल्टिप्लाय करा 42 पाय. लक्षात आलंय? आलंय तुमच्या लक्षात. मग आता मी काय करतोय ते समजून घ्या. मी व्यवस्थित पुन्हा हा प्रॉब्लेम समजावून सांगणार आहे. हे जे फॅनचं न्यूमेरिकल आहे, कशाचं न्यूमेरिकल आहे? फॅनचं जे न्यूमेरिकल आहे, हा सीईटीतला फेव्हरेट क्वेश्चन आहे. फॅन रोटेट होतोय, स्विच ऑफ केल्यानंतर किती रोटेशन्स होईल असं पण विचारतील किंवा एवढ्या रोटेशनला किती टाईम लागलाय असं पण विचारतील. आलं का लक्षात? किंवा थांबायला एवढा वेळ लागला तर रिव्होल्यूशन्स किती? आता मी कसं सोडवतोय मी आता डायरेक्ट फॉर्म लिहिणार आहे. बघा तुमच्या लक्षात येतंय का बघा, की च्या भाषेत लिहूया. ओमेगा मायनस ओमेगा नॉट अपॉन टी. कळालं? दॅट इक्वल्स टू ओमेगाचा स्क्वेअर मायनस ओमेगा नॉट स्क्वेअर अपॉन किती 2 थीटा. ओमेगा तर 0 आहे. ही व्हॅल्यू आहे 3 पाय. टाइम मला फाइंड आउट करायचंय. याची व्हॅल्यू 0 आहे. याची व्हॅल्यू आहे 3 पाय. 3 पायचा स्क्वेअर 9 पाय. 2 इंटू थीटाची व्हॅल्यू 21 रिव्होल्यूशन साठी 42 पाय. ओके. आता काय आलं सांगा बघू. हे 0 ला 0 तर केलंच. मायनसला मायनस साइन कॅन्सल होणार आहे. तर मी काय करतोय, की या 3 पायला हे 3 पाय असंच ठेवतो. त्याला 2 इंटू 42 आणि पायनं मल्टिप्लाय करतो आणि डिव्हाईड कशानं करतोय मी सांगा? 9 पाय स्क्वेअरनं आणि दॅट इक्वल्स टू टी आलं. पाय इंटू पाय, पाय स्क्वेअरला पाय स्क्वेअर कॅन्सल होणार. मग हे 3 1 जा 3, 3 3 जा 9, मग 3 1 जा 3, पुन्हा हे 4 आणि 28 समथिंग आन्सर येते. इकडे आहे की आपला आन्सर 28 सेकंद.
आपलं आन्सर करेक्ट आहे. मला काय करायचं कळालं. मला फॉर्म्युले तुमचे क्लिअर करून द्यायचे आहेत. मी कसं डायरेक्ट त्यांनी लिहिलं होतं. हे कसं आलं कळत नाहीये. पण मी मगाशी सांगितलेलं समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून तो बघा. आपण जे V equals to U plus AT, V square equals to U square plus twice AS, S equals to UT plus half AT square हे फॉर्म्युला वापरून आपण ते तयार केलंय. मग पहिला प्रॉब्लेम क्लिअर आहे. आता दुसरा प्रॉब्लेम बघा. ओके. हा काय सोपा आहे आणि थांबा. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण हाच आत्ताच्या 3 पेपरमध्ये एका पेपरमध्ये होता लक्षात घ्या. मी आता वाचतोय प्रॉब्लेम मोटरसायकलिस्ट आहे. हॉरिझॉन्टल वॉल ऑफ अ वेल आहे लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल वॉल आहे. मग इथंच क्लिअर व्हायला पाहिजे की हे वेल ऑफ डेथचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यात ना व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो अंडर रूट RG अपॉन म्यू एस. मग बघा ना कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेत. आर रेडियस 4 मीटर आहे. ओके रेडियस लिहितोय तुम्ही 4 मीटर. जी ची व्हॅल्यू त्याने 10 घ्यायला सांगितलंय. 10 कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0.4 आहे. मग किती सोपं आहे. पॉइंट कॅन्सल करा वरती एक 0 वाढेल. 4 ला 4 कॅन्सल. 10 मीटर पर सेकंड. सोपं आहे. हा आला एकदा प्रॉब्लेम. पुस्तकातलाच आलाय. सॉल्व्ड मधलाच प्रॉब्लेम आलाय. अशाच रीतीनं प्रॉब्लेम हे पुस्तकातले येण्याचे चान्सेस खूप आहेत. मग 7-7 मार्कांचं ज्यांचं वेटेज आहे ना, त्यातले न्यूमेरिकल्स मी तुमचे घेणार आहे. घेतोय मी तुमचे न्यूमेरिकल. त्याचा फायदा काय होणार आहे माहितीये का? 7 मार्काचा टॉपिक असेल तर 7च्या 7 मार्कात थेअरी क्वेशन्स येत नाहीत. न्यूमेरिकल एक येतच. मग ते आपल्या हातातले मार्क 10च्या आसपास मार्क मिळतील तर 3 टॉपिक नुसते केले तरी. ओके. बरं मग हे सोडवताय. पण अजून यात काय विचारलंय सांगा बघू? फ्रिक्वेन्सी पण विचारलंय. मग फ्रिक्वेन्सी पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला काय? किती डिस्टन्स कव्हर करणार आहे अपॉन व्हेलॉसिटी. मग फ्रिक्वेन्सी त्याच्यावर रिसिप्रोकल असणार आहे. व्हेलॉसिटी जे फाइंड आउट केली आपण 10 आणि अपॉन किती 2 पाय आर. व्हॅल्यू पुट करा. सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम जमेल. मी कॅल्क्युलेशन अगदी डिटेल करून देणार नाही. जिथं खूप गरजेचं आहे तिथं सांगेन की लॉग कसा बघितलाय वगैरे. पण मेनली माझं काम आहे फॉर्म्युला तुमच्याकडून करून घेणं. तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. आणि कीवर्ड असेल बरं का बाळांनो लक्षात घ्या. म्हणजे काय तुमच्या लक्षात येतं का बघा. ही सिलेंड्रिकल वॉल, हॉरिझॉन्टल सिलेंड्रिकल वॉल म्हणजे कळायला पाहिजे. तो कुठं वेल ऑफ डेथ असं म्हटलेलं नाहीये. मग तुम्हाला ते क्लिअर व्हायला पाहिजे. ओके. बघूया तिसरा प्रॉब्लेम. लक्ष द्या. नेक्स्ट जो क्वेश्चन तुमच्या समोर आहे की नाही, अरे बापरे! इथं थोडंसं काय एवढं त्यांनी सॉल्व्ह करून दिलंय ना, मग इथंच आपला कॉन्फिडन्स डाउन होतो. माझं टार्गेट काय की तुम्हाला न्यूमेरिकल कळालं पाहिजे की काय नक्की बघा. अ रेसिंग ट्रॅक ऑफ अ कर्व्हेचर 9.9 मीटर बर इज बँक्ड. ओके इथं बँकिंग आहे. ॲट टॅन इन्व्हर्स 0.5 म्हणजे थीटा दिलाय. मग थीटाची व्हॅल्यू जर टॅन इन्व्हर्स 0.5 दिलंय. ओके. ते क्लिअर दिसत नसेल ना, तर तुम्ही पुस्तक काढा. पुस्तकात हा प्रॉब्लेम आहे बरं का. प्लीज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो थोडीशी हां. म्हणजे टॅन इन्व्हर्सचं टॅन होईल म्हणजे मला टॅन थीटाची व्हॅल्यू मिळाली 0.5. ओके. रेडियस कर्व्हेचर जी आहे रेडियस ती आहे 9.9 मीटर. ठीक आहे. कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो 0.2 आहे. म्हणजे म्यू एस ची व्हॅल्यू 0.2 आहे. डिटरमाइन द स्पीड लिमिट्स 10% मार्जिन. अरे म्हणजे इथं मॅक्सिमम स्पीड पण विचारलंय आणि मिनिमम स्पीड पण विचारलंय. मॅक्सिमम पण विचारलंय आणि काय विचारलंय? मिनिमम. पण मी तुम्हाला सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. सीईटी मध्ये नुसतं फॉर्म्युला विचारलंय त्यांनी. बघा, त्यांनी काढलंय तसंच आपण करूया. काही अवघड नाहीये. मिनिमम व्हेलॉसिटी आता मी तुम्हाला सांगतो काय बघा. जेव्हा मिनिमम व्हॅल्यू पाहिजे असते ना, वरती मायनस आणि खाली प्लस साइन येणार. कारण तरच न्यूमरेटर छोटा आणि डिनॉमिनेटर मोठा असेल तरच असं होईल ना. म्हणजे इथं कोण येणार टॅन थीटा ज्याची व्हॅल्यू दिली आहे. इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन माहिती आहे आणि खाली दोघांचा प्रॉडक्ट. कोण आहे तो? टॅन थीटा इंटू म्यू एस. ओके. आर दिलंय. जी ची व्हॅल्यू 10. ओके. जी ची व्हॅल्यू आपण 10च घेऊया. आणि सगळं दिलंय ना. पण इथं मुलांची गडबड काय होते? ते 10% मार्जिनचं काय? आता हे मिनिमम व्हेलॉसिटी एवढी येते समजा. आता इथं बघा √27 आहे. माझ्याकडे एका मुलानं बोर्डचं लॉक टेबल दाखवलं बरं का त्यानं. कसं आणलं होतं कुणास ठाऊक. ऑफलाईनला एक मुलगा आहे. तर त्याच्यात सगळं लॉक टेबल अवेलेबल असतं बरं का. स्क्वेअर रूटचा कॉलम पण असतो. मग 27 चा 0 बघायचा स्क्वेअर रूट कॉलममध्ये तुम्हाला ते आन्सर हे पटकन मिळेल. बरं ह्याला असं मल्टिप्लाय का केलंय सांगतो. मिनिमम व्हेलॉसिटी एवढी आहे. मग ह्याच्यापेक्षा कमी करून तर चालणार नाही ना. मग त्यावेळेस तिथं 10% जास्त असेल व्हेलॉसिटी तरी चालेल. म्हणून तर 100% 10% वाढले तर 110% म्हणून तर हा फॅक्टर आला इथं. म्हणजे मिनिमम व्हेलॉसिटी थोडीशी वाढली तरी चालेल
आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी थोडी कमी झाली तरी चालेल. म्हणजे 100 मधून त्यांनी किती दिला अलाउन्स 10%. मग 100 मधून 10 कमी करा, मग 90. म्हणून तर इथं 90 ने मल्टिप्लाय केलंय. लक्षात आलं? बरं, मॅक्सिममच्या वेळेस 90 आणि मिनिममच्या वेळेस 110. तुमच्या लक्षात घ्या की तर मिनिममची अटच आहे समजा समथिंग. ते अशा कमी करून चालणार नाही. पण ते थोडीशी जास्त केली तर चालू शकते. मग किती? मार्जिन दिले त्याच्यानुसार. मग हा सॉल्व्ह कराल प्रॉब्लेम? माझी इच्छा आहे फॉर्म्युला तरी पाठ करा. कारण हेच सीट विचारलंय. मिनिममला वरती मायनस आणि खाली प्लस. जर मॅक्सिमम विचारलं तर वरती प्लस आणि खाली मायनस. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो आहे मेरी गो राउंडचा. ठीक आहे. यात्रेत असताना मेरी गो राउंड तेच. व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. फिगर कळाली ना सगळंच कळतंय लक्षात घ्या. आता समजून घ्या मी काय सांगतोय ते. इथे मी फिगर ड्रॉ करतोय. ही जी मेरी गो राउंड आहे ना, त्याचा ना ही जी आहे ती हॉरिझॉन्टल अशी टर्मिनल आहे इथपर्यंत. व्हर्टिकल टर्मिनल पहिल्यांदा उभी असणार आहे. जेव्हा ते फिरायला सुरुवात होईल की नाही, तेव्हा ते इथं येईल असं म्हणूया आपण. आणि ह्या रेडियसमध्ये ते फिरणार आहे. हा जो अँगल आहे तो त्यांनी थिटा दिलाय 37 डिग्री म्हणूया आपण आणि इथं एच आहे आणि हे टोटल आर आहे. म्हणजे फिगरवरून कळालं का रे तुम्हाला, की रेडियस काढायचं असेल तर एच मध्ये पहिल्यांदा मला ही साइड ॲड करावं लागेल. थिटाच्या अपोझिट आहे ना, म्हणजे ते व्ही साइन थिटा आहे. ओके. एचची व्हॅल्यू त्यांनी 2.1 मीटर दिले, व्हीची व्हॅल्यू त्यांनी 1.5 दिले आणि sin 37 ची व्हॅल्यू 0.6 असते. मग दोघांचा प्रॉडक्ट 0.9 त्यात 2.1 ॲड करा, ते 3 मीटर येईल. मग चला मला आरची व्हॅल्यू मिळाली. सिंपल एवढंच लिहायचं. त्यांनी दिलेलं एक्सप्लेनेशन लिहायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. आता या फिगरवरून काय करूया आपण माहितीये का? इथं ह्या स्ट्रिंगमध्ये जे टेन्शन आहे ना, त्याला रिझॉल्व्ह करूया. हा कॉम्पोनंट आणि हा कॉम्पोनंट. मग हा कॉम्पोनंट कोण आहे? टी साइन थिटा. थिटाच्या अपोझिट आहे ना आणि हा कॉम्पोनंट इथं जो असणार आहे, तो असणार आहे टी कॉस थिटा. तो वेटला बॅलन्स करतोय आणि टी साइन थिटा टुवर्ड सेंटर आहे ना, हे कळालं की फिनिश. म्हणजे काय बघा. टी साइन थिटा हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाईड करणार आहे. आता सेकंदात तुम्ही सांगाल एमव्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर आहे तुमचं. एमव्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर आहे. पण त्यांनी आपल्याला जर फ्रिक्वेन्सी विचारली असेल, तर तुम्ही सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम आर ओमेगा स्क्वेअर वापरा. टी कॉस थिटा वेटला बॅलन्स करतोय मग दॅट इक्वल्स टू एम जी. दोघांचा रेशो घ्या साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा आणि दॅट इक्वल्स टू बघा रेशो घेताना वरती येणार आहे आर इंटू ओमेगाचा स्क्वेअर. ओमेगा 2 पाय एन असतं मग त्याचा स्क्वेअर येणार आहे 4 पाय एन स्क्वेअर अपॉन जी. टॅन 37 फेवरेट नंबर आहे लक्षात घ्या. बऱ्याच वेळा येणार आहे बरं काय. टॅन 37 ची व्हॅल्यू असते 3 अपॉन 4. आर ची व्हॅल्यू 3 आहे. अरे 4 पाय स्क्वेअर बरं का हे. 4 पाय स्क्वेअर माझी चूक मला लक्षात आली असती कारण जी ची व्हॅल्यू त्यांनी पाय स्क्वेअर दिले. जी ची व्हॅल्यू त्यांनी कुठेतरी बघा इथं गिवन डाटामध्ये पाय स्क्वेअर दिलेली आहे. मग आता पाय स्क्वेअर कॅन्सल, 3 ला 3 कॅन्सल, हे 4 इकडे येतील. मग 1/16 होईल ना, दॅट इक्वल्स टू एन स्क्वेअर. मग देअरफॉर एन ची व्हॅल्यू 1/4 हर्ट्झ किंवा रिव्होल्यूशन्स पर सेकंद. संपला की प्रॉब्लेम. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे ना, ही एक एमसीक्यू आहे बरं का. पीवायक्यू आहे स्कोर बुस्टर मधले आणि आपल्या टेस्टमध्ये पण दिलंय आयएमपी क्वेश्चन आहे. मी ना क्वेश्चनकडे बघतच नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला एक्सप्लेन काय करतोय बघा. ठीक आहे. बघा तुमच्या लक्षात येतंय का, की मी इथं जे फनेल कोनिकल आहे. ओके. इथं तो ऑब्जेक्ट आहे इथं आणि तो रोटेट होतोय समजा म्हणूया आपण. ठीक आहे. तुम्हाला फक्त एवढं कळालं पाहिजे, की हा अँगल जर थिटा असेल आणि ह्या ठिकाणी नॉर्मल रिएक्शन जी ऍक्ट होणार आहे, तिथं सुद्धा थिटा अँगल येणार आहे. कारण बघा, सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर असते नॉर्मल रिएक्शन. तर नॉर्मल रिएक्शन आहे ना, ह्याचा हा जो कॉम्पोनंट आहे आणि हा कॉम्पोनंट ऑब्व्हियसली हा कॉम्पोनंट एन कॉस थिटा आहे आणि हा कॉम्पोनंट एन साइन थिटा. एन साइन थिटा वेटला बॅलन्स करतोय आणि एन कॉस थिटा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. फिनिश प्रॉब्लेम. व्हॅल्यू पुट करा. फक्त इथं उलट होणार थोडंसं बरं का. म्हणजे एन कॉस थिटा दॅट इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि एन साइन थिटा इक्वल्स टू एम जी. मग इथं मला कॉट थिटा मिळेल बरं का बाळांनो. कॉस अपॉन साइन आहे आणि त्याची व्हॅल्यू मला व्ही स्क्वेअर अपॉन आर जी मिळेल. पण जर मला टॅन थिटा पाहिजे असेल तर त्याची व्हॅल्यू आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. थिटा 37 याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये तोच होता. मग टॅन 37 किती? 3 अपॉन 4. आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे का? आपण बघितलंच नाही रे काय विचारलंय. फ्रिक्वेन्सी एक विचारले आणि रेडियस एक विचारलंय. मग आर फाइंड आउट करायचंय. जी ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितली असेल त्यांनी बरोबर आहे.
आणि याची व्हॅल्यू 4 विच व्हॅल्यू 2 मीटर पर सेकंद आहे. दिले त्यांनी 2 मीटर पर सेकंद आणि मग त्याचा स्क्वेअर 4 होणार. 4 ला 4 कॅन्सल इंटू 10 अपॉन 10 करा. पुस्तकात तुमच्या चेक करा. आन्सर 0.3 मीटर येणार आहे. फिनिश. काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. फक्त ही फिगर लगेचच्या लगेच काय करायचं, तुम्ही स्कोर बुस्टरमध्ये असेल तर बघा, मी तुम्हाला सांगतो त्यात त्यांनी ही हाईट विचारले. आणि किती सोपं आहे बघा. मी तुमच्या समोर काय लिहिलंय वाचा. RG अपॉन व्ही स्क्वेअर. हे कुणाची व्हॅल्यू आहे ती? टॅन थिटाची. आणि दॅट इक्वल्स टू मी काय लिहिलंय वाचा. R अपॉन H. आता हे कसं आलं? 9th स्टँडर्ड तुम्हाला होतं की टॅन म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. म्हणजे थीटाची अपोजिट रेडियस आहे आणि ऍडजस्टंट हाईट आहे. झालं की मग आर ला आर कॅन्सल. मग हाईटचा फॉर्म्युला व्ही स्क्वेअर अपॉन जी. फिनिश. आतापर्यंत काय बघितलं माहितीये का? फोर्सेस रिझॉल्व्ह करा. पहिला टॉपिकच तुम्हाला इझी होऊन जाईल सगळं लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे कळेल. बरं ह्यात अजून काय विचारलं? फ्रिक्वेन्सी ना. फ्रिक्वेन्सी खूप सोपी असते. पिरियड टाइमचा रेसिप्रोकल असतो. मग फ्रिक्वेन्सी विचारले असेल तर व्ही अपॉन 2 पाय आर. व्ही दिले तुम्हाला, आर फाइंड आउट केलं, सॉल्व्ह करा. आन्सर मिळेल. करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आता. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे ना, बाप रे, 8 मीटर पर सेकंद दिले आणि जेव्हा सेंट्रीपिटल फोर्स जे आहे ना, एक्झॅक्टली इक्वल टू द फोर्स ड्यू टू टेन्शन. फोटो क्लिअर दिसत नसेल तर पुस्तक काढा बरं का. मी सांगितलंय तुम्हाला पुस्तकातला प्रॉब्लेम बघा. मी सॉल्व्ह नाही करून देणार. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. लक्ष द्या. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये टेन्शन ऍट एनी पॉइंटचा फॉर्म्युला तुम्ही आजपासून असा लक्षात ठेवा. mg cos थीटा. mg cos थीटा. ओके. P इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर प्लस mg cos थीटा. बॉटमला थीटाची व्हॅल्यू 0 असते. या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू ऑब्व्हियसली 90 डिग्री आणि या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू 180. पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. आता पॉइंट बी चा विचार करा. थीटा किती आहे? 90. इथं पुट करा. कॉस 90 काय येईल? 0. मग याचा अर्थ त्यावेळेस जे काही सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे दॅट इक्वल्स टू टेन्शन येणार आहे. तेच दिले ना, सेंट्रिपिटल फोर्स एक्झॅक्टली इक्वल्स टू द टेन्शन. फोर्स ड्यू टू टेन्शन. म्हणजे ऑब्जेक्ट आता इथं हे कळालं आपल्याला. बरं, त्या ठिकाणी त्याची मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी मला काढायची आहे ना, मी कसं करतोय बघा. मी असं लिहिणार आहे की कायनेटिक एनर्जी दॅट मॅक्सिममची कायनेटिक एनर्जी असणार आहे दॅट इक्वल्स टू मी काय लिहितोय बघा, हाफ एम व्ही स्क्वेअर. ही ती एनर्जी त्या व्हेलॉसिटीमुळे असणार आहे तीच. प्लस एम जी आर. आणि तुमच्या पुस्तकात बघा असंच दिलंय, हेच दिलंय. आणि मिनिमम काढत असताना मी असं लिहिणार आहे की कायनेटिक एनर्जी मिनिमम दॅट इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर आहेत. पण मायनस एम जी आर येणार. मिनिममला मायनस. आणि हेच फॉर्म्युले तुमच्या पुस्तकात थोडेसे ट्विस्ट करून दिलेत. त्याचं सोल्युशन बहुतेक मी घेतलंय बाळांनो. बघा हे हाफ व्हेलॉसिटी व्हॅल्यू पुट केले 8 इक्वल्स टू एमजीआर इक्वल टू एमजीआर. पण मी मगाशी जे मागच्या स्लाइडमध्ये लिहून दिले ना, तुम्हाला तेच आहे. हे प्लसचं मायनस होईल. हे मायनस प्लस आणि हे इकडे होईल. तेच त्यांनी त्या पुढच्या सोल्युशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्हाला दिसत नसणार आहे मला माहिती आहे. आणि मला ते जास्त वेळ घालवायचा पण नाहीये. मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहे बरं का. काय होतंय की जे मी फॉर्म्युले आता सांगितले तेच कंपेअर करा, सॉल्व्ह करा बाळांनो. प्रॉब्लेम ईझी आहे. फक्त पुस्तकातलं सॉल्व्ह बघू नका. तुम्ही बेसिक कन्सेप्टचा व्यवस्थित वापर करा. ओके. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे ना, तो समजून घ्या बरं का. मी प्रॉब्लेम पहिला एक्सप्लेन करतो तुम्हाला. फ्लायव्हील म्हणजे ना डिस्क असते. मग डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहित आहेत. ऍक्सिस सेंटर मधून जात असेल तर mr स्क्वेअर बाय 2. अलोंग द डायमीटर असेल तर mr स्क्वेअर बाय 4. आणि डायमीटरला टँजंट असेल इन द प्लेन तर 5/4 mr स्क्वेअर. एक्सप्लेन करतो मी, तोंडी सांगत नाहीये. पण आता बघा, फ्लायव्हील इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. स्पेसिफिकली हे सगळं दिलंय त्यांनी. स्टोअर रोटेशनल एनर्जी. म्हणजे तो एनर्जी स्टोअर करतोय फॉर अ पर्टिक्युलर मशीन इन द फॉर्म ऑफ युनिफॉर्म 20 केजी डिस्क दिले. चला ठीक आहे. म्हणजे चला ठीक आहे. मास त्यांनी दिलंय 20 केजी. मास दिलंय 20 केजी. डायमीटर 50 सेंटीमीटर आहे. ओके. म्हणजे रेडियस किती येईल? 25 सेंटीमीटर. ओके. 100 ने डिवाइड करा. 0.25 मीटर येणार. एबल टू रोटेट अबाउट इट्स ओन ऍक्सिस. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी रोटेट किती? 1200 आरपीएम. मी तुम्हाला सांगतो. मला माहिती आहे, मी अजून सोल्युशन तिकडे बघणार नाहीये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आयची व्हॅल्यू काढता येईल मला. मग मी सांगतो बघा. हाफ डिस्क आहे ना, आयची व्हॅल्यू काय येणार? mr स्क्वेअर बाय 2. ओमेगाची व्हॅल्यू काय येणार? 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. आता एन इथं आहे बाळांनो. हे जे 1200 आरपीएम आहे ना, ही एनची व्हॅल्यू आहे.
रिव्हॉल्यूशन पर सेकंड पाहिजे. त्याला 60 ने डिव्हाईड करा. 20 येईल. मग ती व्हॅल्यू इथं पुट करा. तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तेच केलं की नाही बघा त्यांनी. आता जाऊ दे. हे त्यांनी काय केलं तुम्हाला क्लिअरली सांगतो. हे सगळं तेच आहे. 2 इंटू 2 4ला 4 काय केलंय कॅन्सल म्हणजे m इंटू पाय स्क्वेअर हे सगळं तेच व्हॅल्यू आहेत बाळांनो. 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर. फक्त ते पुस्तकात व्यवस्थित त्यांनी असे लिहिले तुम्हाला त्यामुळे कळत नाहीये मुलांना हा मोठा इश्यू होतोय. मग हे क्लिअर झालं? बरं इथं काय बघा अबाउट टँजंट इन द प्लेन. आता हे मात्र मला एक्सप्लेन करू दे बरं का बाळांनो. ही डिस्क आहे. ओके समजून घ्या. मला डिस्क अशी काढायची आहे. डायमीटर मधून जो ऍक्सिस पास होतोय त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया mr²/4 आणि टँजंट इन द प्लेन असेल तर ती डायमीटरला पॅरलल असते. मग तुम्हाला माहित आहे पॅरलल ह्याला जर मी IO म्हणलं पॅरलल ऍक्सिस जर माहिती आहे ना IO इक्वल्स टू IC म्हणजे हे येणार mr²/4 प्लस m इंटू h दोघांचं डिस्टन्स r आहे. मग 5/4 mr². मग झालं की रे बाळांनो तुम्हाला m माहिती आहे, r माहिती आहे. त्या मासची व्हॅल्यू 20 आहे ना केजी ते पुट करा. r ची व्हॅल्यू 0.25 आहे त्याचा स्क्वेअर करा. तुम्हाला जमेल. नक्की जमेल हा प्रॉब्लेम. आता नेक्स्ट लक्ष द्या. तेच ते दिले त्यांनी इकडे बघा. 5/4 mr². एवढंही असं दिलंय ना इथंच गोंधळ होतोय. ते तुम्हाला समजावं म्हणून त्यांनी दिलंय आणि इथेच मुलांचा कॉन्फिडन्स गेलाय. स्टार्टलाच. बापरे! हे काय आपल्याला जमणार नाही. हे लिहायची काही गरज नाहीये मी तुम्हाला सांगतो. अकॉर्डिंग टू पॅरलल काय याची गरज नाहीये. तुम्ही वी नो दॅट म्हणा. 2 मार्काचाच प्रॉब्लेम आहे हा. 3 मार्क आला तरी तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत. फॉर्म्युला मार्क आहेत, व्हॅल्यू पुट करायला मार्क आहेत. हे एक्सप्लेनेशनची गरज नसते. ओके. आता नेक्स्ट. सीलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया दिले 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर. अटेन्स इट्स मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 आरपीएम फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्ज डायरेक्ट लिहितो. आरपीएम नको आहे मला त्याला 60 ने काय करावं लागेल डिवाइड करावं लागेल. इन 2 पाय सेकंड्स ठीक आहे. टाइम दिलं रे 2 पाय सेकंड टाइम दिलाय त्यांनी 2 पाय सेकंड कॅल्क्युलेट पॉवर रेटिंग. आता सांगतो. पॉवरचा फॉर्म्युला असतो टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. टॉर्क काढण्यासाठी म्हणूया आपण टॉर्क काढण्यासाठी मला काय करावं लागेल? आय अल्फा हा फॉर्म्युला वापरावा लागेल आणि अल्फा काढावा लागेल त्यासाठी कारण मोमेंट ऑफ इनर्शिया दिलंय. मग अल्फाचा फॉर्म्युला काय असतो माहितीये का? की ओमेगा 2 मायनस ओमेगा 1/t. टी तर दिलंय 2 पाय सेकंड. आता सांगतो ओमेगा 2 सुरुवातीला तो फॅन स्थिर आहे ना, म्हणजे रेस्ट आहे. मग ते ओमेगा 1 तर 0 येणार आहे. ओमेगा 2 म्हणजे 2 पाय N2. मग ह्याला आपण N2 म्हणूया बरं का बाळांनो. मग 2 पाय N2 म्हणजे ही ओमेगा 2 ची व्हॅल्यू आहे. 1 पुट करा हे 2 पायच येणार आहे. मग ओमेगा टी ह्याची व्हॅल्यू समजून घ्या मी काय सांगतो ते कुठं गडबड झाली. ह्यानी असं 4 पाय कसं घेतलंय? 2 पाय N. N ची व्हॅल्यू त्यांनी 2 कशी घेतली इथं? मग इथं हे गडबड आहे लक्षात घ्या. ओमेगाचा फॉर्म्युला आहे 2 पाय N त्यातलं हे 2 पाय. N म्हणजे फ्रिक्वेन्सी. अरे किती अटेंड केली त्यांनी फ्रिक्वेन्सी? 60 रिव्हॉल्यूशन्स पर. आता हा जो प्रकार आहे बघा मला तुमचं कॉमेंटमध्ये कळवा तुम्हाला काय वाटतं ते. मला वाटतं ही मिस्टेक आहे लक्षात घ्या. ठीक आहे. कारण इथं 2 कुठून घेतलं तुम्ही? नाहीये. ओमेगा 1 0 आहे मला मान्य आहे लक्षात घ्या. त्यामुळे हे आपलं आन्सर वेगळं येणार. इथं समजून घ्या आता त्यांनी मग आपण असा विचार करू इथं 120 आरपीएम दिलं असेल तर मग येतंय बरोबर हे. मग तुम्हाला मेन पॉइंट एक्सप्लेन करतो, की अल्फाची व्हॅल्यू काढली. आयची व्हॅल्यू दिले. आय इंटू अल्फा म्हणजे टॉर्क येणार आहे आणि इंटू ओमेगा. ओमेगा परत त्यांनी 4 पायच घेतलंय बरं का लक्षात घ्या. याचा अर्थ इथं 120 आरपीएमच. तुम्ही वाटलं ते शाळा.com वरती किंवा हे जे आहेत ना ह्यांचा ॲप पण आहे बरं का मंडळाचं. त्यावर सोल्युशन्स ते देतात. तिथं क्रॉस चेक एकदा करायला काही हरकत नाही. प्रत्येक टॉपिकमध्ये मिस्टेक आहेत लक्षात घ्या. मग ही मिस्टेक आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. प्रॉब्लेम टॉर्कचा फॉर्म्युला पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा लक्षात ठेवा. मी जरा एक्सप्लेन करतो. फोर्स इंटू व्हेलॉसिटी पण असतो पॉवरचा फॉर्म्युला कसा बघा. पॉवरचा मी टॉर्क इंटू ओमेगा म्हणतोय. टॉर्क म्हणजे काय असतो? फोर्स इंटू डिस्टन्स. ओमेगा म्हणजे व्ही अपॉन आर ना, कारण व्ही इक्वल्स टू आर ओमेगा. आर ला कॅन्सल आलं का? फोर्स इंटू व्हेलॉसिटी पॉवरचा फॉर्म्युला टॉर्क इंटू ओमेगा हे पण लक्षात घ्या. ओके. आता नेक्स्ट 2.2 आता हे दुसरा टॉपिक मी सुरू केलाय लक्षात घ्या. ओके बघा मी काय सांगतोय, की इथं ना प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आहे. स्विमर पाण्यात असणार आहे ना, मग त्या प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचा फॉर्म्युला एच रो जी. हाईट दिलेली आहे. ओके. हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी ब्लॅक घेऊन बघतो हां. त्याच्यानंतर त्यांनी काय दिलंय बघा, जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि डेन्सिटी दिलंय. डेन्सिटी म्हणजे रो दिलंय, जी दिलंय, एच दिलंय. व्हॅल्यू पुट करा, सॉल्व्ह करा.
पण ऍक्च्युली तो ते पाण्याच्या वरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जर दिलं असतं, तर तेच काउंट करावं लागलं असतं. दिलं नाहीये. काउंट करायची काही गरज नाहीये. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. क्लिअरली कळतंय बरं का, इथं पास्कल्स प्रिन्सिपल यूज करायचं लक्षात घ्या. मग मला वाटतं ह्यात जास्त वेळ घालवायची काहीही गरज नाहीये. गरज आहे. मी एक्सप्लेन करणं खूप गरजेचं आहे. इथं मुलं गोंधळतायत. आता इथं बघा, ही ब्रेक सिस्टम आहे. पास्कल्स लॉ इथं पण यूज करणार आहे. तिथं 1000 केजी दिलंय कारचं मास. इनिशियल स्पीड दिलंय, जे परत थांबणार आहे ब्रेक लावल्यानंतर. मग ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे, यू आहे. ओके. पिस्टनची रेडियस 0.5 सेंटीमीटर दिले. मग रेडियस वरनं मला 0.5 सेंटीमीटरला 10⁻² म्हणजे एरिया काढता येईल पिस्टनचा. स्लॅब सिलेंडर जे आहे त्याची रेडियस जास्त असते, ती 2.5 सेंटीमीटर आहे. मग त्याचा एरिया काढता येईल. मग तो A2 आहे. ओके. कॉन्स्टंट फोर्स हा अप्लाय केलाय पहिल्या पहिल्या ह्याच्यावरती F1 वरती. मग ते स्लॅब सिलेंडरवरती वेगळा फोर्स असणार आहे लक्षात घ्या. मग सगळ्यात महत्त्वाचं थांबणार कधी असं विचारलंय. इंजिनिअरिंगचा प्रॉब्लेम आहे हा. प्लांट मेकॅनिक्स मधला. मग तुम्हाला मी सांगतो आणि फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सुद्धा. F2 अपॉन A2 दॅट इक्वल्स टू F. प्रेशर इक्वली डिस्ट्रिब्यूट होतं ना, हाच तर पास्कल्स लॉ आहे ना. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स अपॉन एरिया. म्हणजेच F2 अपॉन A2 दॅट इक्वल्स टू F1 अपॉन A1. मग आता F2 काढायचंय मला. F1 100 दिलंय. A1 A2 रेडियस वरून फाइंड आउट केलं. पाय आर स्क्वेअर एरिया. ठीक आहे. मग हे मिळालं. फोर्स मिळाला. आता इथं ॲक्सेलरेशन काढायचंय. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन ना. मग ॲक्सेलरेशन काढण्यासाठी फोर्सला मासनं डिव्हाईड करा. मास किती दिलंय? 1000 केजी म्हणजे 2.5 आलं का? एक्सेलरेशन. मग त्यानंतर तुम्ही न्यूटन्स लॉ वापरा. सेकंड लॉ व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर. बघा, समजून घ्या. व्ही स्क्वेअर दॅट इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस आहे. थांबणार आहे म्हणजे 0. यू ची व्हॅल्यू जी आहे. ओके. पण आता गंमत काय माहितीये का? त्यांनी फॉर्म्युल्यात काय गडबड केली बघा. इथं मायनस घेतलंय, पण ऍक्च्युली ते प्लस आहे. पण मायनस म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का? थांबणाऱ्या गाडी आहे ना, इथंच मायनस साइन घ्यायला पाहिजे होतं. रिटार्डेशन. पण काय प्रॉब्लेम नाही, हा बदल लक्षात ठेवा. मग हे मायनस इकडे गेलं, प्लस होतील आणि म्हणजे इथं मायनस साइन घ्या तुम्ही. मग यू स्क्वेअर मायनस 2s मायनसचं प्लस होतील. मग यू स्क्वेअरची व्हॅल्यू ट्वाइस ए आणि एस. यू इनिशियल 50 व्हेलॉसिटी होती, मग 2500 येणार. ऍक्सेलरेशन आपण फाइंड आउट केलं 2.5 इंटू एस. हे डिस्टन्स आहे बरं का. 2.5 इंटू 25 येणार आहे. इंटू 5 चा अपॉन करा आणि तुम्हाला कसं होईल माहितीये का? आन्सर मिळेल. पण आता थांबा 1 मिनिट. गडबड झालेली आहे माझ्याकडून. ती करेक्ट करतो मी. लगेच इथंच करेक्ट करतो. हे नाही चालणार. किती मोठी चूक केली मी. 50 किलोमीटर पर आवर आहे. नाही मीटर पर सेकंड पाहिजे. मग त्याला 5/18 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग त्याचा स्क्वेअर हा इथं घेतला पाहिजे. त्यांनी असं ब्रॅकेटमध्ये घेऊनच सॉल्व्ह केलंय बरं का बाळांनो. मग तेवढं एक कन्सिडर करा. मग हा फॉर्म्युला परत सांगू का? की पास्कल्स लॉ नुसार प्रेशर इक्वली डिस्ट्रिब्यूट होणार आहे. फोर्स अपॉन एरिया. मग तो फोर्स वरनं ॲक्सेलरेशन फाइंड आउट करा. आणि ते दुसऱ्या लॉ मध्ये यूज करा. ते ॲक्सेलरेशन घेताना जर निगेटिव्ह घेतलं रिटार्डेशन म्हणून तरी चालेल. नाहीतर फॉर्म्युल्यात बदल करा. व्ही स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर मायनस 2as घ्या. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एकदम सिंपल आहे. ह्याच्यात काहीही अवघड नाहीये. सरफेस टेन्शन विचारलंय. फोर्स पर युनिट लेंथ. आता तुम्हाला सांगतो त्यांनी सरफेस टेन्शन दिलेलं आहे. म्हणजे टी ची व्हॅल्यू दिली. ऑब्व्हियसली आणखीन काय-काय दिलंय बघा, की रेडियस दिले त्याच्यावरून मला लेंथ फाइंड आउट करता येते. अलोंग द डायमीटर आहे. तेव्हा ट्वाइस आर घेतलंय त्यांनी. मग लेंथ माहिती आहे, सरफेस टेन्शन माहिती आहे. उरलं कोण? फोर्स आणि कॅल्क्युलेट द फोर्स विचारलंय. काही प्रॉब्लेम नाहीये. आरामात सॉल्व्ह करा. मला अजून सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाईड करायच्या बरं का बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे मी पी-डी-एफ अशी तयार करतोय. माझा छोटा मुलगा करतोय 7वी 8वीत आहे तो. तो करतोय. ठीक आहे. त्याचे तयार झाले की लगेच मी पुन्हा व्हिडिओ तयार करतोय. आणि आज इश्यू काय व्हायला लागलाय आमच्या साताऱ्यात आमच्या इथं कंटिन्युअसली लाईट जाते येते, जाते येते. ओके. तसं जर राहिलं तर मी रेकॉर्डेड लेक्चर तयार करून ठेवणार आहे. जशी लाईट आली तयार केलं, लाईट आलं तयार केलं आणि ते संध्याकाळी अपलोड करून देईन तुम्हाला. ठीक आहे. हे व्हिडिओज हे न्यूमेरिकल्स सोपे आहेत बाळांनो. 4 ते 5 टॉपिक असे 7-7 मार्काचे केले आपले, तर न्यूमेरिकलचं आपल्याला ते जमणार आहेत. एक्सरसाइज मधल्या प्रॉब्लेमकडे जाऊच नका. जेवढं सॉल्व्ड आहे तेवढं तरी सुरुवातीला परफेक्ट करा. हा माझा फेव्हरेट आहे. हा लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन आहे. काय त्याचं लॅपलास लॉचं स्टेटमेंट, की एक्सेस प्रेशर इक्वल्स टू 2T अपॉन R आहे. हा ड्रॉप आहे. बबल असतं ना, तर 4T अपॉन R आलं असतं. आता तुम्हाला सांगतो एक्सेस प्रेशर दिलेला आहे 80 म्हणजे ह्याची व्हॅल्यू 80 दिले. सरफेस टेन्शन म्हणजे टी दिले. उरलं रेडियस. ऑब्व्हियसली डायमीटर विचारले. मग पहिला रेडियस काढले आपण. त्याला 2 ने मल्टिप्लाय केले की डायमीटर आले की. पण मला सांगा प्रॉब्लेमच वाचल्यावर कळालं का? इथं हे शब्द आपले कीवर्ड्स आहेत. एक्सेस प्रेशर,
मग एक्सेस प्रेशर म्हणलं, की काय सांगा बघू? लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. मग चेक करायचं ड्रॉप आहे का बबल आहे? ड्रॉप 2T/R. बबल असेल तर 4T/R. आता लास्ट प्रॉब्लेम हां. लास्ट प्रॉब्लेम मी स्टार्टलाच इथे नेणार आहे तुम्हाला. काय दिलंय बघा, की मायनस कॉस थिटा दॅट इक्वॉल्स टू 0.5732. आता मला तो थिटा काढायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूचा कॉस म्हणजे कॉस इन्व्हर्स घ्यावा लागेल. पण मला पहिल्यांदा असं करावं लागेल, की कॉस थिटा इक्वॉल्स टू मायनस साइन इकडं दिलं समजा, तर काय होईल? निगेटिव्हचा मला कॉस इन्व्हर्स बघता येणार नाहीये. त्यामुळे ही स्टेप नाही चालणार. मग मला माहिती आहे, की ॲक्चुअली काय करतोय बघा, मी हे 2 क्वाड्रंट कॅन्सल करतो कारण त्यात कॉस पॉझिटिव्ह असतो. हा तर कॉस निगेटिव्ह आहे ना. मग मी हा क्वाड्रंट सिलेक्ट करतो पाय मायनस थिटा. मग ह्या मायनस साइनला कॅन्सल करण्यासाठी मी कॉस इंटू ब्रॅकेट पाय मायनस थिटा लिहिलं आणि त्याची व्हॅल्यू 0 पॉइंट तशीच पॉझिटिव्ह. आता हे पाय म्हणजे 180 डिग्री मायनस थिटा हे कॉस इन्व्हर्स करा. कॉस इन्व्हर्स 0.5732. मुलांनो ऐका, कॉस इन्व्हर्स बघताना या नंबरपेक्षा थोडासा मोठा नंबर बघायचा असतो. साइन आणि टॅनला आपण छोटा बघतो. हे अशा मोठा बघा. तो मीन डिफरन्स ॲडजस्ट करा. तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे, ती मी इथल्या इथं बघून लिहितोय लक्षात घ्या. ती आहे 55 डिग्री आणि 2 मिनिट. हे ॲडजस्ट करून बघा ना चेक करून. आता हे प्लस इकडे मायनस होतील. मग मी लिहितोय कसं बघा 189 लिहिलं, 179 60 मिनिट मायनस 55 आणि 2 मिनिट ही थिटाची व्हॅल्यू असणार आहे. ही महत्वाची स्टेप आहे लक्षात घ्या. हे सबट्रॅक्शन तसं केलंय. तेव्हा 60 मधून 2 गेले की 58 आणि ह्याच्यातून ते मायनस केले की 124 म्हणजे 124 डिग्री आणि 58 मिनिट हे आन्सर. काय कळालं इथं? की निगेटिव्हचा कॉस इन्व्हर्स बघता येत नाही. क्वाड्रंट नुसार तुम्हाला हे मायनस साइन कॅन्सल करावं लागेल. हे असं पाय मायनस थिटा घेऊन आणि मग पुन्हा सॉल्व्ह करावं लागेल. बरं हा व्हिडिओ थांबवतोय. ह्याच्या पुढची पी-डी-एफ तयार झाली की लगेच व्हिडिओ तयार करायला घेणार आहे. लगेच अपलोड करत राहणार आहे. दिवसभरात हे तुम्हाला मी देणार आहे. आय-एम-पी क्वेशन्स दिलेत तुम्ही ते करताय. धन्यवाद. करा आपल्यासाठी म्हणून करा. चांगला स्कोर करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? लॉ, डायग्राम, डिस्टिंग्विश हे सगळं एकत्र आपल्याला 21 अपेक्षितमध्ये मिळतंय. करा. काही प्रॉब्लेम नाही. मुलं विचारतात 21 अपेक्षित करू का? करायला काही हरकत नाही. पण मी तुम्हाला सांगतो पी-वाय-क्यूज करत असताना खूप जुन्या पी-वाय-क्यूज कडे जाऊ नका. त्यावेळेचा सिलेबस थोडासा वेगळा होता. ज्यांनी पी-वाय-क्यू प्रोव्हाईड केले तशी पुस्तकं जी आहेत मार्केटमध्ये नाव घेत नाही मी. त्यांनी फार जुने क्वेशन्स पण दिलेत. तुम्ही लास्ट बघा तुम्ही काही नाही केले ना, शेवटचे 3 पेपर जरी सॉल्व्ह केले ना, तरी पुष्कळ होईल. ठीक आहे. मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.